जे शेतकऱ्यांची दूधं स्वीकारणार की नाही स्वीकारणार 3283च्या खाली म्हटले आम्ही असं कुठेही म्हटले नाहीत. विक्री करता 3283चं आहेत. शेतकऱ्याची दूधं याच्यापेक्षा खालची स्वीकार होईल असं आमचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं नाहीत. आम्ही कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दूधं निर्भेळ चांगल्या क्वालिटीची दूधं स्वीकारली जातील. गोवर्धन आणि सोन्याचं काय झालं तर तुकाराम मुंडेंनी थेट सांगितलं की जे निकृष्ट दूध होतं तर हे दूध हे गोवर्धन सोने दूध डेअरी घेत होते सिद्ध झाले आणि जे अटक आरोपी त्यांच्याशी सुद्धा त्यांचे काही संबंध आढळून आले असं सांगितलं. काय वाटतं मला? हे बरोबर आहे. त्यांनी आमच्या चर्चेमध्ये देखील हा मुद्दा सांगितला, प्रेसमध्ये देखील ते सांगितलेले आहेत आणि आम्ही त्याच्यात कोणालाही सोडणार नाही. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. ही सखोल चौकशी झाल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत मी पुन्हा प्रेसला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहेत असं त्यांनी सांगितलं. कशामध्ये त्यांची बदनामी झाली हे ते पाहतील. कुणी बदनामी केली, कशाबद्दल केली. आमचं म्हणणं काय आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आमदार आहेत. ज्यावेळी राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन चालू असताना भेसळीचा विषय निघतो आणि या तालुक्यामध्ये भेसळ करणारे भेसळखोर सापडतात. जो भेसळीचा माल वाटावला जातो ती कंपनी जर इथं असेल आणि तुम्ही जर त्याच्यावरती काही जर वक्तव्य करत नसेल तर तुम्ही गप्प राहण्यामागचं कारण काय? नंबर 2 की जर समजा तुम्हाला प्रश्न मांडता आले नसेल तर तुम्ही लेखी पत्र, तुम्ही अनेकांना पत्र देता, अनेक कामांची मागणी करता. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, ह्या कामाची मागणी केली, मी दुसऱ्या मंत्र्यांना भेटलो, ह्या कामाची मागणी केली, हे व्हावं. मग तुम्ही अन्न औषध प्रशासन विभाग असेल त्या खात्याचे मंत्री जे आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांना पत्र का दिली नाहीत? आयुक्तांना का पत्र दिलं नाहीत? का माझ्या तालुक्याची बदनामी झाली, इथं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे ह्या भेसळयुक्त दुधामुळं, त्याच्यामुळं याच्यात सखोल चौकशी करावी आणि आरोपींना तात्काळात अटक त्या ठिकाणी करावी. ज्या कंपनीमध्ये असं घडत असेल तर त्यांच्यावर देखील आपण कारवाई करावी, एवढंच मागणी. या सर्व प्रकरणामध्ये दबावतंत्र वापरलं जाते काय का वाटतंय का असं काही? नाही, आम्ही याच्यामध्ये आयुक्तांना भेटलो, ते म्हटले मी कोणाच्या दबावाला त्या ठिकाणी घाबरत नाही. आमची ज्या दिशेने तपास सुरू केला त्या दिशेने आमची कारवाई चालू आहे. सर, ज्या अर्थी तुकाराम मुंडे सांगतात की निकृष्ट प्रतीचं दूध सोने किंवा गोवर्धन या डेअरी घेत होत्या, ज्या अर्थी ते सांगतात निकृष्ट त्या अर्थी काही ना काही तपासणी झाली असेल, एकतर्फी कारवाई होते, एका बाजूने ती त्यांचे बाकीच्यांचे परवाने निलंबित होतात, परंतु हे जे निकृष्ट प्रतीचं दूध जे आहे या मोठ्या डेअरी घेतात त्यांच्यावर नोटीस देण्याच्या पलीकडं काही कारवाई होत नाही. तुम्ही थेट का बोलत नाही? नाही, थेट बोलण्याचा विषय नाही. आता ना त्यांचा रिपोर्ट आपण पाहिला, कोर्टाने काय ऑर्डरमध्ये म्हटले चालू करण्याच्या संदर्भात ह्या ज्या 2 डेअरी आहेत, परंतु गोवर्धनचा जो विषय आहे तर त्याच्याबाबत आपण कधी बोलवायला लागलो की ज्यावेळी कमिशनरनी मुंडे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं. कारण जोपर्यंत जे खाते ते तपास करते ते त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तोपर्यंत आपण विनाकारण कोणच्यावरती बोट त्या ठिकाणी ठेवू शकत नाहीत. आता मुंडे साहेबांनी जर गोवर्धनचा जर उल्लेख केला असेल किंवा सोन्याचा जर उल्लेख केला असेल तर त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी त्यांना सापडल्याशिवाय ते हे करत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या संस्थेमध्ये हे दूध ज्यावेळी येतं 10 लाख लिटर असेल, 11 लाख लिटर असेल तर शासनाचा काहीतरी त्याच्यात विचार चालू असेल का जर आपण समजा हे एकदम जर त्या ठिकाणी त्याच्यावर ॲक्शन घेतली तर उद्याच्या उद्या याच्या मालाचं तिथल्या करायचं काय हा विचार कदाचित ते करत असतील असं मला वाटतं. परंतु आता याच्याबाबत तुम्ही FDAचे जॉईंट कमिशनर पुण्याला जर त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील कदाचित. काही माहिती देत नाही, चौकशी चालू एवढीच उत्तरं देतात. जे जॉईंट कमिशनर आहे गोगावडे आणि उपायुक्त जे चट्टे आहे माहिती देत नाही. आता याच्याबाबत मुंडे साहेबांनी आता परवाच्या याच्यात सांगितलं आहे का हे तपास याच्यात मी सगळं डिटेल तपास झाल्यानंतर याची माहिती मीडियाला सगळ्यांना देतो. मग सुजलाम सुफलाम 4 पैसे त्यांच्याकडं त्यांच्या खिशामध्ये खेळायला लागले. ज्यांनी कोणी दूध भेसळ केली त्यांच्यावर कारवाई जरूर व्हावी, परंतु अख्खा तालुका बदनाम होतोय आणि देवदत्त निगम तालुका बदनाम करताय अशी तुमच्यावर टीका होते. आमचं म्हणणं असं आहे मीडियाला देखील की संदीप उतरडे यांनी पहिला मुद्दा मांडला दूध भेसळीचा, त्यावेळी सगळे म्हणायला लागले का सगळे मीडियावाले का पण एकटाच पत्रकार का त्या ठिकाणी लढतोय. मग त्यावेळी बा तुमच्याबद्दलच शंका त्या ठिकाणी यायला लागली. आमचं म्हणणं आहे की का आमचा जो लढा आहे मी एकटाच बोलतोय अशातला काय त्याच्यातला भाग नाही. राज्याच्या विधिमंडळात याच्या चर्चा झाली भेसळीच्या संदर्भामध्ये. हा विषय देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे
आणि ज्यावेळी या तालुक्यामध्ये भेसळ करणारे ज्यावेळी पकडले गेले तर त्यावेळी आम्ही हे स्पष्टपणे सांगितलं की जर या तालुक्यातला लोकांचा आर्थिक स्थितिमान ही दुधावरती त्या ठिकाणी जर अवलंबून असेल, लोक करोडोपती होणार नाही, पण रोजचं तेलमीठ चालेल, चूल चालेल, मुलांचं शिक्षण चालेल, तर याच्याकरता या तालुक्यातलं दूध हे गेलं पाहिजेत, इथले प्रॉडक्ट गेले पाहिजेत. म्हणून आम्ही भेसळखोरांना आंबेगाववाले अजिबात थारा देत नाहीत. याकरता आमचा त्या ठिकाणी लढा आहे. आम्ही जर बोललो नाही तर उद्या ठरवतील का इथली लोक भेसळखोर त्या ठिकाणी आहेत, आम्ही भेसळखोरांना अटक करा, जेलमध्ये टाका, या मागणीकरता लढू. साहेब, कोणी अगोदर बातमी केली, बातमी करण्याची काही स्पर्धा नाही. तालुक्यामध्ये दूध व्यवसाय जो आहे, ज्यांनी काही डिस्प्यूट केलेली त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण वारंवार देवदत्त निकम हा विषय कंटिन्यू लावून धरतात. त्याच्यामुळे जे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य दूध गवळी आहे, काही सहकारी संस्था आहे, या संस्था बदनाम होत आहेत आणि याला देवदत्त निकम जबाबदार आहे. असं कोण म्हटलं तुम्हाला? काय गवळी म्हटले? हो, गवळी म्हटले? गवळी म्हणतात, संस्था नाही. म्हणतात. 2 रुपये आम्ही आवाज उठवला आहे सगळा. 2 रुपये लिटरला दर वाढला आहे. कांद्यावर आम्ही आवाज उठवला. कांदा 25 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आमचं तेच म्हणणं आहे. कोण एखादा प्लॅन्टवाला म्हणला ना आणला याला हे नाही, किंवा त्यांचे बगल बच्चे म्हणले, तुम्ही मोठ्या गोट्यावर जा, त्याला विचारा की दुधाची भेसळ थांबली पाहिजे का नाही. तिथं लाईव्ह तुम्ही त्या ठिकाणी प्रक्षेपण करा, आम्हाला त्या ठिकाणी बोला. 2 रुपये लोकांना, एवढी लोक वेडी नाहीत, एवढी रस्त्यावर उतरले, मी एवढं मोठं आंदोलन झालं. भेसळखोरांवर कारवाई जरूर व्हावी, परंतु हा दूध व्यवसायच बदनाम जास्त प्रमाणामध्ये होतो आणि याच्यामध्ये देवदत्त निकम जास्त ॲग्रेसिव्ह आहे. आम्ही भेसळखोरांच्या विरोधामध्ये आहोत. भेसळखोरांना अटक करा हे आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहेत. बाकीचे बोलत नाहीत. मग बोलत नाही याचा अर्थ काय? खरे भेसळखोराचे सूत्रधार म्हणजे कुठले होते? त्याचा आका आता सांगतील ना, याचा आका कोण आहे काय ते सगळं बाहेर येणारच. आता मुंडे साहेब सगळे सांगणारच आहे. साहेब, तुम्ही मुद्दा नंबर 8 मध्ये मुंडे साहेबांना निवेदन असं दिले की भेसळखोर आरोपींचे राजकीय व्यक्ती सोबत संबंध असलेले कारवाई करण्यावर राजकीय दबाव येऊ शकतो. बरोबर आहे. काय पण आता इथं जे एक पक्षाचा अध्यक्ष, कात्रज दूध संस्थेचा जो संचालक आहे, त्याचा पुतण्या त्या ठिकाणी भेसळखोर म्हणून त्याला ज्यावेळी अटक जाते, माल सापडतो. जो लोढा जो अटक झालेला आहे, ज्याच्यावर या अगोदर 4 वेळा गुन्हे दाखल झाले, तो यांचा मित्र आहेत. यांचे स्टेटस तुम्ही पहा मोबाईलचे काय आहेत, त्यांचे समित्यांचे फोटो आहेत. कात्रजच्या चिलिंग प्लांटवर याचं ह्या आरोपींचे कामं तिथं काय असतात. संचालकावर तुम्ही शासनाच्या संस्थेवर निवडून गेलेले आहेत ना, मग तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहेत, मग तुम्हाला वरद हस्त कोणाचा आहे हा आमचा सवाल आहे त्यांना. समजा एखाद्याने डीपी ठेवलं एखाद्या नेत्याचं, तर त्याच्यामध्ये त्याचा दोष काय असं म्हटलं जातंय, काय सांगा? दोष काय म्हणजे तुमचे आरोपी ज्यावेळी अटक होतो तोपर्यंत, आणि तो पूर्वीचा गुन्हेगार आहे हे तुम्हाला माहिती आहे. कारण 2005ला घटना घडली, 8ला घटना घडली, त्यानंतर 20ला देखील घडली, तरी देखील तुम्ही त्याला बाजूला ठेवला पाहिजे. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला माहिती आहे काय चाललंय काय नाही. अशा भेसळखोरांना आपण जवळसुद्धा उभे नाही केले पाहिजेत. अटक केलेल्या आरोपींच्या जबाबात ज्यांची नाव आली त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली. नक्की जबाबामध्ये आणखी लोकांची नावं आली होती का? नक्की काय 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 तुम्ही 9 नंबरचा मुद्दा दिला, अटक केलेल्या आरोपींच्या जबाबात ज्यांची नावे आली आहेत त्यांची त्वरित चौकशी व्हावी. बरोबर, की ज्यांना अटक केलेले आहेत त्यांचे जबाबामध्ये त्यांनी हा माल, या पावडरी या कोणाकोणाला दिल्यात हे त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्या याच्या चौकशीमध्ये बँक ट्रान्झॅक्शन कोणाकोणाला झालेली आहेत ते आले आहेत. तर त्यांना लवकरात लवकर हे करावे. तर त्यांनी ते मुंडे साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे तपासामध्ये ते आलेले आहेत, आम्ही लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचतो. साहेब, आता 10वा मुद्दा तुम्ही असा नमूद केलाय, आपल्या विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांचे व भेसळखोरांचे जुने संबंध असल्याने त्यांच्यापर्यंत कारवाई व्हायच्या आधीच बातमी पोहोचते व भेसळयुक्त माल व रसायने गायब केले जातात. खरं आहे की मुंडे साहेब येण्याच्या अगोदर हेच अधिकारी होते सगळे. मग भेसळ काय आजची नाहीत, एका दिवसाची नाहीत. मग हे एवढं घडत असताना ही यंत्रणा गप्प का होती हा आमचा सवाल आहे. आणि हा आम्ही मुंडे साहेबांना विचारलेला आहे की फक्त कॅप्टन बदलला, खालचे प्लेयर तेच आहेत. मॅचला टर्निंग पॉईंट आला कॅप्टनच्या गायडन्समुळं. आणि मग ही जी लोक आहेत काही तुम्हाला माहिती आहे यांचं काम आहे हे नमुने वेळच्या वेळी तपासणे, का तुम्ही तपासले नाहीत आजपर्यंत हा आमचा सवाल आहे त्यांना. आता देखील ज्या दाढी पडतात त्याच्यामध्ये देखील आगाऊ सूचना वगैरे हे कर्मचारी लीक करतात असं तुम्हाला म्हणायचं? 100% काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणून रेड पडण्याच्या अगोदर तुम्ही आता पाहिले की मध्ये पाऊस झाला, तुम्ही चित्रीकरण केलं, हे फेस कशाचे आले?
आपण अनेक पाहतो ओढ्याला नद्याला असा फेस कुठून आला ही फुगीचे फुगे कसे काय त्या ठिकाणी ओढले, टपऱ्या कशा काय बंद होतात लगेच मुंडे साहेबांचे स्क्वॉड येणार आहे त्याच्यात. असं एका बेसळ करून जर अंकुश ठेवला तर शेतकऱ्यांच्या गायच्या दुधाला 45 रुपयापेक्षा जास्त महाग निश्चित 100 नाही 200% मिळेल. आज दुधाचे दर 41-42 रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत. तुम्ही नसेल तर पाहून घ्या काय काय प्रकारचे दूध त्या ठिकाणी आहेत. आणि ह्या ज्या मोठ्याल्या काही कंपन्या आहेत तर त्यांचे दर देखील लोकलपेक्षा जादा दर, हॅटसन वगैरे यांचे जे दर आहेत, हेरिटेज यांचे रेट जरा जादा आहेत. ही कारवाई आहे मुंडेंच्या कारवाईनंतर झाले. हो, जुलै महिन्यामध्ये 2 रुपये लोकांना जादा मिळायला लागले. त्यामध्ये शेवटचा फक्त एक मुद्दा असा आहे तुमचा का भेसळखोर आरोपी भेसळयुक्त दूध खरेदी करणारी कंपनीचे मालक हे येथील स्थानिक नेत्यांचे कार्यकर्ते व निकटवर्ती असल्याने हे प्रकरण ते दडपतील अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचं उत्तर मी दिलंच ना तुम्हाला, आणि खरं आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. थेट नाव का घेत नाही म्हणजे नाही, आता कंपन्यांचं कारवाईला घाबरताय तुम्ही? आमचं म्हणणं आहे आम्ही कंपनीचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे की बुवा हे या कंपनीमध्ये कोणाची कंपनी काय आहेत, दूध संघाच्या संचालकाचं मी नाव घेतलं कारण त्याला आम्ही निवडून दिलेले लोकांनी, आणि म्हणून हे त्याच्यामध्ये हे तितकेच जबाबदार त्या ठिकाणी आहेत. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच्यामध्ये वळसे पाटील यांचा काही दबाव असू शकतो किंवा काय असू आमचं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून सांगतोय की त्यांनी आमदार म्हणून हा विषय जसा राज्यातील इतर आमदारांनी विधिमंडळामध्ये मांडला तसा यांनी मांडायला पाहिजे तो त्यांनी मांडला. नाही मांडला तर तुम्ही एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री आणि आयुक्तांना त्यांनी पत्र लेखी स्वरूपात द्यावं का याच्यात कुणी माझ्या जवळचा असला, पक्षाचा माझ्या जरी असला तर त्याला सोडता कामा नये, पण हा भेसळखोर हे शोधून काढले पाहिजे आणि हे जेलमध्ये टाकले पाहिजे, कठोर कारवाई करा असं त्यांनी पत्र दिलंच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी. ज्या खाजगी दूध डेअरी आहेत तिथे असं 19-20 झालं, भेसळ झाली, हे निदर्शनामध्ये आलं. आता ते इन्क्वायरीमध्ये पुढे काय होईल तो भाग वेगळा, परंतु कुठेतरी सहकारी दूध संस्था यातून बदनाम होत आहे, सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. तुम्ही काय सांगा? नाही, आता पूर्वी फक्त सहकार होता, पण स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून खाजगीकरण देखील त्या ठिकाणी झालं. सहकार अजिबात बदनाम त्याच्यामध्ये होत नाही. आता कात्रजचे प्रॉडक्टसुद्धा पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे पेढा असेल, त्यानंतर ताक असेल, हे जोरामध्ये त्या ठिकाणी चाललं ना. शेवटी उद्या सहकारी संस्था जर मोठी झाली तर त्याचा फायदा थेट उत्पादकांना त्या ठिकाणी मिळू शकतो. पण त्या संस्थेमध्ये जाणारे जर प्रतिनिधी जर असतील, हे जर चुकीचं काम करत असतील तर ती संस्था तिथं अडचणी देऊ शकते. आज गोकुळसारखा एवढा मोठा ब्रँड निर्माण झाला आहे, वारणेसारखा ब्रँड झाला आहे. तसंच या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पूर्वीचं जे कात्रजचं जे दूध होतं ते किती प्रमाणामध्ये होतं, आज ती संस्था का कमी एवढी संकलनामध्ये मागं पडली प्रॉडक्टमध्ये. शेजारी संगमनेरमधला राजहंस सहकारी तो का पुढं गेला, बारामती तालुका संघ तो कसा पुढे गेला. मग कात्रज त्या प्रमाणामध्ये अजून तिची झेप मोठ्या प्रमाणात जायला पाहिजे होती ना.